माहिती नाही, पण कसं फुल मून टू फुल मूनच माझ्याकडून, पौर्णिमा टू पौर्णिमाच माझ्याकडून जे आहे ते कंप्लीट एक व्हिडिओ बनत आहे. गेल्या वेळेचं मी पाहिलं तर तेव्हासुद्धा पौर्णिमेचंच रीडिंग केलेलं होतं आणि आत्तासुद्धा माझ्या मनात आलं की मला एक मोठा व्हिडिओ बनवायचा आहे. कारण मला शॉर्ट्स जास्त आवडतात. कारण शॉर्ट्समध्ये फटाफट तुम्हालाही जे मेसेज द्यायचे आहेत ते देता येतात आणि इट्स अ टाईम सेवर. सो मी ते करते. पण मला कधी-कधी मूड होतो, की व्हिडिओ बनवायचा आहे मला मोठा आणि तो व्हिडिओ घेऊन मी आत्ता आलेली आहे लास्ट फुल मून नंतर, तर आय थिंक फुल मून का न्यू मून काहीतरी त्याच्यानंतर. तर आता आपण बघूया, की फुल मूनचे रीडिंग्स त्याच्यानंतर तुमच्या लाईफमध्ये काय-काय होतंय, काय-काय होणार आहे. तर त्या युनिव्हर्सला, त्या ब्रह्मांडाला थँक यू बोला आणि बघूया, की काय-काय होणार आहे. द डेव्हिल, द टेम्परन्स, खूप असे डेंजर कार्ड काय येतात. एक मिनिट. काही डिसिजन्स घ्यायचे घेऊ शकत नाही आहात, कारण प्रेम आहे, खूप जास्त प्रेम आहे आणि तुम्ही ठरवून टाकलंय की त्या प्रेमाखातर कदाचित मला सगळं सहन करायचं आहे. कोणीतरी आहे की जे तुम्हाला खूप ग्रँटेड घेतंय किंवा तुम्ही कोणाला तरी ग्रँटेड घेताय आणि हे रिलेशनशिप किंवा कुठलीही गोष्ट अशीच चालू आहे. रिलेशनशिप, करिअर कशासाठी बघत असाल तुम्ही, तुमच्या हिशोबाने तो मेसेज घ्या की कोणीतरी तुम्हाला नाचवतंय किंवा तुम्ही कोणाला तरी नाचवताय आणि तो प्रकार संपायचं नावच घेत नाहीये. कारण चुका सगळ्यांना कळतायत, पण सुधरायचं कोणालाच नाहीये. का नाही सुधरायचं आहे? कारण असं वाटतंय की जर मी हे प्रकरण इथे थांबवलं तर माझ्या आयुष्यातून सगळ्या सुखसमृद्धी, सगळ्या जे शांतता आहे ती निघून जाईल. असं काहीच नसतं. लाईफ चेंज होत राहतं. लाईफमध्ये कुठलीच गोष्ट सटीक काहीच नाही आहे. ओके. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक निर्जीव वस्तू असेल तरीसुद्धा तिला आपण टाकून देतो आणि जरी सजीव असेल तरीसुद्धा त्या गोष्टी सोडून जातात आणि आपण जगत राहतो. त्यामुळे कोणाच्या येण्याने किंवा जाण्याने आयुष्य थांबत नसतं. आपण फक्त स्वतःवर एक घातलेली ती बंधनं आहेत की ह्याच्या येण्याने किंवा जाण्याने माझं आयुष्य संपून जाईल किंवा मी जगूच शकणार नाही. आत्तापर्यंत असं कधीच झालेलं नाही आहे की कोणाच्या जाण्याने किंवा येण्याने गोष्टी संपलेल्या आहेत. थोड्या वेळासाठी फक्त त्या जाणवतात की त्या संपल्यात, पण त्या संपत नसतात. उलट ती नवीन सुरुवात असते. ज्या नात्यात तुम्ही आहात किंवा ज्या जॉबमध्ये तुम्ही आहात, जिथे कुठे तुम्ही आहात, तुम्हाला असं माहिती आहे की इथे मी फक्त आणि फक्त स्वतःला बांधून घेतलंय काहीतरी एका माझ्या स्वार्थापायी. ओके. मग तो स्वार्थ कुठल्याही प्रकारचा असू शकतो. एक चांगला जॉब असू शकतो, मला खूप पैसा मिळतोय, लाईफ एन्जॉय करायला मिळतं, पैसा मिळतोय, बट मनःशांती आहे का? तर नाही आहे. रिलेशनशिपमध्ये आहे, मला मिरवायला नवरा किंवा बायको मिळते किंवा गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड मिळतोय, पण त्या रिलेशनशिपमध्ये शांती आहे का? मला समजून घेणारा पार्टनर आहे का? तर नाही. पण तरीही मला ते हवं आहे. कारण माझा काहीतरी स्वार्थ आहे त्यामध्ये. तो स्वार्थ काय आहे? तो जाणून घ्या. का? कारण जे चांगलं नातं आहे ना किंवा चांगली जॉब आहे, चांगली नोकरी आहे, चांगला बिझनेस आहे, तुमची वाट बघते आहे तुमच्या सेलिब्रेशनची, पण तुम्ही ह्या कचऱ्यातून निघतच नाही आहात. तुम्ही या घाणीतून जेव्हा निघाल तेव्हा इकडे एन्जॉय कराल की जिथे ॲक्च्युअली रोशनी ही रोशनी आहे. मी सकाळपासून हे गाणं बोलते. मगाशी पण एक शॉर्ट बनवलं तर त्याच्यात पण मी हे गाणं बोलते. काय माहिती नाही काय. पण लिटरली तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप जास्त ब्लेसिंग्स येत आहेत. एक सक्सेसचे द्वार तुमच्यासाठी उघडत आहेत. आत्तापर्यंत तुमचं असं द्राक्षांवर नजर गेलं आहे. आत्तापर्यंत असं होतं आहे की कोल्ह्याला द्राक्ष आंबट. पण ॲक्च्युली मॅटर असं आहे की तुम्ही तिथपर्यंत पोचूच शकत नाही आहात किंवा कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की हे दिस इज नॉट माय कप ऑफ टी, म्हणून ती द्राक्ष तुम्हाला आंबट लागतात. बट ॲक्च्युली तुम्हाला इंटरेस्ट तर तुम्हाला पण आहे. ओके. वाटतं तर आहे BMW घ्यायची आहे, पण आम्ही उगाच नाटकं करतो की यार सर्व्हिसिंगला पैसे किती जातात हे ते. तुमच्याकडे तेवढा पैसा आला तर तुम्ही काय मारुतीमधून फिरणार आहात का? नाही. सो
कॉम्प्रोमाइज करणं बंद करा, स्वतःला समजावणं बंद करा, जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा. जी सिच्युएशन आहे तिला ही लाईट या डोळ्यावर येते, जी जशी सिच्युएशन आहे तिला तसंच स्वीकारा. ओके. हे नका म्हणू की बाबा मी ॲडजस्ट करेल, मी बघेल. जे आहे ना तो आत्ताचा क्षण आहे. आत्ता जर नाही ना तर काहीच नाही. ओके. तर एक मिनिट थांबा मला. तर हेच आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्ही किती कॅपेबल आहात. तुम्ही इतके कॅपेबल आहात की आणि इतके फोकस्ड आहात की तुम्ही ठरवलं ना तुम्ही काही करू शकता. ओके. प्रत्येक चांगल्या वाईटावर तुम्ही मात केलेली आहे. प्रत्येक गोष्टीतून तुम्ही बाहेर सही सलामत निघालेला आहात आणि तुम्हाला खूप छानपणे बॅलन्स करता येतं. तुमचं अगदी खूप जास्त फोकस्ड असता तुम्ही. एखादी बाज की नजर म्हणतात ना, तशी तुमची नजर आहे की तुम्ही जे ठरवाल ना ते तुम्ही अगदी अचूक करू शकता. बट जस्ट बिकॉज तुमचं लक्ष आता डायव्हर्टेड आहे आणि तुम्ही बिलीव करता की भाई ये मेरे से नहीं हो पाएगा आणि म्हणून त्या गोष्टी घडत नाही आहेत. लक तुमच्या आयुष्यात लहानपणापासून आहे, पण त्या लकला तुम्ही कधी बघितलंच नाही, कारण तुम्हाला चुकीच्या लोकांनी नेहमी हे सांगत आलेले आहेत, चुकीचे लोक जे तुमच्या आयुष्यात आहेत की तू पनवती आहेस, तू चांगला नाही आहेस, तुझ्यामुळे असं होतं, तुझ्यामुळे तसं होतं आणि तुम्ही त्याच्यावरच बिलीव करायला लागलेला आहेत. कारण ती जी डेव्हिल एनर्जी आहे ना त्याला तेच पाहिजे की तुम्ही स्वतःला पनवती म्हणून घ्यावं, तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स लेवल डाऊन करून घ्यावं, जेव्हा की युनिवर्सने तुम्हाला विथ ब्लेसिंग्स जन्माला घातलेला आहे. ओके. टाइमली डिसिजन्स घ्यायला शिका, सिच्युएशन वाईज चेंज व्हायला शिका आणि येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला तसे डिसिजन्स घ्यावे लागणार आहेत. ओके. हे जे फुल मून आहे ते तुम्हाला हेच सांगते की येणारा काळ तुमच्यासाठी एक डिसिजन घेण्यास भाग पाडेल. तुम्हाला तुमचे डिसिजन्स खूप प्रॅक्टिकली घ्यावे लागणार आहेत की मला ह्या सिच्युएशनमध्ये काय करायचं आहे. पहिली एक गोष्ट, तुम्हाला जर असं वाटत असेल की ही गोष्ट चांगली किंवा ही गोष्ट वाईट, तर तसं काही नसतं. ते आपला बघायचा पर्स्पेक्टिव्ह असतो, चांगलं किंवा वाईट काय आहे. ओके. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला कोणाला हार्म करत नाही आहात, तुमच्या वागणुकीने दुसऱ्याचं नुकसान करू शकत नाही आहात आणि तुम्हाला असं वाटते की मी हे केल्यामुळे माझी प्रगतीच होणार आहे, मी स्वतःलाही नुकसान नाही करत आहे, तर लोक काय विचार करतात ह्यामुळे गोष्टी बदलू नकात. आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी करायची तुमची इच्छा आहे आणि तुम्ही जस्ट बिकॉज कोणीतरी तुम्हाला काहीतरी सांगताय की आपली इज्जत जाईल किंवा काहीतरी होईल म्हणून तुम्ही करत नाही आहात आणि हे फुल मून तुम्हाला हेच सांगताय की ह्याच गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत. ओके. तर आता आपण बघूया की तुमच्यासाठी तुमच्या सोलचा मेसेज काय आहे. युअर सोल नोज. तुमच्यासाठी तुमच्या सोलचा मेसेज काय आहे तर युअर सोल नोज. तुमचं सोल जे तुम्हाला सांगतं आहे ना, की जे तुम्हाला सांगितलं जातं आहे ना, तुम्हाला आतून जो आवाज येतो आहे ना की नाही यार हे माझ्यासाठी परफेक्ट आहे, बट लोक सांगतात की हे चुकीचं आहे म्हणून मी तसं वागतो आहे. तर तुम्हाला तुमचा सोल सांगतो आहे की भाई मेरे को ज़्यादा पता है उन लोगों से भी मेरे को ज़्यादा पता है कि तेरे लिए क्या सही है. ग्रॅटिट्यूड फॉर द पास्टमध्ये जे चक्रव्यूहात अडकला होतात ते चक्रव्यूह नव्हतंच मुळे. ते चक्रव्यूह ह्यासाठी रचलं गेलं होतं कारण अभिमन्यू ज्या प्रकारे त्याचा अंत झाला त्या प्रकारे युनिवर्सला तुमचा अंत होऊ द्यायचा नाही आहे. तुम्हाला त्या चक्रव्यूहातून सही सलामत बाहेर पाडायचं होतं म्हणून फक्त एक चक्रव्यूहाची झलक तुम्हाला दाखवली गेली. तुम्हाला शिकवलं गेलं की तुम्हाला आता आयुष्यात पुढे काय करायचं आहे. ह्या लेवलचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. अभी तक जो चल रहा था वो सिर्फ एक ऐसी प्रॅक्टिस सेशन था. ओके. पण आता तुम्ही ट्रेंड झालेला आहात. बाज की नजर अँड ऑल मी जे सगळं बोलली,
तुम्ही आता ट्रेंड झालेला आहात. तुम्हाला माहिती आहे की माझं लक्ष्य काय आहे आणि तिथपर्यंत मला कसं पोहोचायचं आहे. तर तुम्हाला सोल तुमचं सांगतंय की मैं हूँ ना तेरे साथ, मैं तुझे गाइडेंस दे रहा हूँ, तो तुझे प्रॉब्लेम ही क्या है. एक लास्ट कार्ड घेते. यू आर मोर पॉवरफुल दॅन यू नो. एक्झॅक्टली तेच कार्ड पहिल्यापासून आलं होतं की तुम्हाला माहिती नाही आहे की तुम्ही किती पॉवरफुल आहेत. कारण त्या घाणेरड्या लोकांनी, त्या विचित्र लोकांनी, ज्यांना फक्त आणि फक्त स्वतःचं वर्चस्व तुमच्यावर गाजवायचं होतं आणि त्यांना दाखवायचं होतं की यू आर गुड फॉर नथिंग आणि तुम्ही काहीच आयुष्यात करू शकत नाही आहात. तुम्ही एकदम एकदम वाह्यात आहात. एक चाइल्ड, वाह्यात बायको, हजबंड किंवा वॉटर इट इज, तुम्ही तसे आहात हे त्यांना दाखवायचं होतं. पण तुम्ही त्यांच्या नजरेने दुनिया बघत आला, स्वतःला बघत आलात आणि आता युनिवर्स किंवा तुमचा स्वतःचा सोल सांगतोय की मी आता थकलोय हे सगळं फालतूगिरी तुझी बघून, आता थांब. यू आर मोर पॉवरफुल दॅन यू नो. तुम्ही खूप जास्त पॉवरफुल आहात. स्वतःला बघायला शिका. स्वतःशी आरशात बघून कधीतरी बोला. स्वतःशीच बोला की क्या दिख रही है तू, किती सुंदर दिसतेस तू, किती छान आहेस तू. स्वतःला जसं आहे तसं स्वीकारा. आणि तुम्ही जेव्हा स्वतःला तसं स्वीकाराल ना, 4 चांद लग जाएंगे आपकी लाईफ में. ये जो फुल मून आहे ना, पुढचा जो फुल मून येईल त्यावेळी मला तुमच्याकडून ही न्यूज पाहिजे आहे की मी ते अचीव केलं. ठीक आहे, पूर्ण नाही होणार एका महिन्यात, बट ॲटलिस्ट एक पायरी चढली मी. एवढं केलं तरी खूप आहे. युनिवर्सला, त्या ब्रह्मांडाला थँक्यू बोला. व्हिडिओ पटला असेल, आवडला असेल, कनेक्ट झाला असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट्स द्या छान छान, कारण त्याच्यामुळे आम्हाला पण मोटिवेशन मिळतं आहे की आम्ही पोचतोय बाबा कुठेतरी लोकांपर्यंत, आम्ही कुठेतरी कनेक्ट करू शकतो. युनिवर्सला थँक्यू आणि तुम्हाला पण थँक्यू.